आणि मला हे येत नाही, मला हे जमत नाही, हा काय लो कॉन्फिडन्स. आपण लो कॉन्फिडन्स बद्दल बोलायचंच नाही. कुठलाही पान या 5 स्टेपच्या नंतर कॉन्फिडन्स देत नाही. प्रॉब्लेम असा आहे की कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स, लो कॉन्फिडन्स हे सगळे आपल्या अंतर्मनाच्या गोष्टी असतात. आम्ही कॉन्फिडन्स दुसऱ्यामध्ये शोधतो, बरोबर. एखाद्या त्याला येतो मला येत नाही पण माझा कॉन्फिडन्स सुटतो, त्याचा काय संबंध आहे त्याला? आम्हाला विचारांच्या शक्तीवर, पण ऍक्च्युअली सायकोलॉजीचे हे 5 स्टेप्स आहेत आणि हे कुठे लागू पडतात. तुम्ही गाडी शिका, तुम्ही ट्रेन शिका, तुम्ही विमान चालवा, बरोबर. तुम्ही जे चालवणारी जितकी काही मंडळी संसदेमध्ये बसलेली आहे त्या 20-22 वर्षाला तरी दिसते का तुम्हाला? नाही. कारण कॉन्फिडन्स हा विदाउट एक्सपिरियन्स नाही येऊ शकत. तुम्ही देश नाही चालवू शकत. उद्या तुम्हाला जर पंतप्रधान बनवलं तर गोंधळून जाल तुम्ही. आणि तुम्ही जर म्हणा नाही करून टाकू, ओव्हर कॉन्फिडन्स विदाउट एक्सपिरियन्स. मग छोट्या छोट्या गोष्टीचा अनुभव घ्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स आणि कॉन्फिडन्स जे ग्रॅमॅटिकल रिप्रेझेंटेशन जे आहे ना, ते आलेखाच्या माध्यमातून जर तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तर कॉन्फिडन्स हा झिगझॅग कधीच नसतो आयुष्यात. काय कॉन्फिडन्स झिगझॅग नेचरनं कधीच नाहीये की काल होता आज वाढला, आज कमी झाला, उद्या वाढला, उद्या वाढला, कमी झाला. नो. इफ यू आर गेटिंग तो स्थिर राहतो, तो वाढत नाही. आणि जर तो वाढत नसेल तर मग तो कॉन्फिडन्स नाही. जो कमी होत असेल, तुम्ही कालपर्यंत खूप कॉन्फिडन्स होत्या आणि मग आज म्हणता तुम्ही कॉन्फिडन्स नाही, याचा अर्थ कॉन्फिडन्सचा तुम्ही विचार करू नये, कारण इट इज नॉट नेव्हर झिगझॅग नेचर. आणि लक्षात घ्या, कॉन्फिडन्स हा कायम रिटेल मध्ये येतो. लक्षात घ्या. सरांनी जे व्यवसायातून सांगितलं त्यातून मी एक्सपिरियन्स मधून उदाहरण दिलं. कॉन्फिडन्स हा रिटेल मध्ये येऊन होलसेल बनतो. आमचा कॉन्फिडन्स होलसेल मध्ये येतो, रिटेल मध्ये चालला जातो. आज तुम्ही कॉन्फिडन्स नसता, 2 महिन्यानंतर कमी, त्यानंतर पुन्हा कमी, पुन्हा कमी आणि पूर्णच केलं. असं नाही. एकदा आलेला कॉन्फिडन्स केव्हाच जात नाही. आणि जर कॉन्फिडन्स आल्यानंतर जात असेल तर कॉन्फिडन्स क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पाहिजे सर. मुलापैकी कोणाचे प्रश्न घ्या. दिलखुलास मोकळं बोला. कोणते प्रश्न मांडा. सर आपण एखाद्या व्यक्ती समजा आपल्या कितपत व्हॅल्यू योग्य असेल. समजा कधी कधी काय होते की एखाद्या व्यक्तीला इतकी व्हॅल्यू देतो की आपलं तिथं कुठे स्वाभिमान आपल्याला कमी होते का याचा विचार करतो सर. आणि कधी कधी समजा आपल्या मित्रांचे समजा एखाद्या आपण समजा पैसे मागितले तर आपण जर समजा त्या दिले नाही तरी कसं वाटत आपल्याला वाईट वाटेल का आपण त्या कामाने पडलो या विचारात जर कधी कधी समजा जास्त विचारात जाते. मग तर हे या गोष्टीला समजा आपण जास्त व्हॅल्यू तरी कितपत योग्य आहे याच्याविषयी सांगा. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे बघा, या जगात 3 प्रकारच्या जाती आहेत. ऐकलं? 3 जाती आहेत या जगात. एक आहे शूद्र, दुसरा आहे सामान्य आणि तिसरा आहे असामान्य. शूद्र माणसं माणसाबद्दल बोलतात, सामान्य माणसं वस्तूबद्दल बोलतात, असामान्य माणसं विचारांबद्दल बोलतात. झालं असं की पहिली महत्वाची गोष्ट आयुष्यात विचारानं महान बनलं पाहिजे. आम्ही विचारानं शूद्र झाले होतो. तो माझ्याबद्दल असा विचार करेल का, ती माझ्याबद्दल असा विचार कराल. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसांबद्दल विचार कराल तर पस्तावा. विचारांबद्दल विचार करा. एखादा माणूस जर तुमच्या आयुष्यात तुम्ही दिलेले पैसे आहेत तर तुम्ही जर पैशाबद्दल विचार नसाल तर तुम्ही सामान्य होता आणि विचारांबद्दल विचार कराल तर तुम्ही असामान्य होता. माणसं ही जी काही महापुरुष आहेत ना इथं लागलेली, यातल्या कुठल्याच माणसाला आयुष्यात शूद्र विचार केलेला नाही. यांनी माणसाबद्दल विचार नाही केलेला, यांनी कोणत्याही माणसाचा द्वेष केलेला नाही. यांनी कधी घड्याळ, मोबाईल, रिचार्ज याचा कधी विचार नाही केला या माणसाने. यांनी विचार केला समाजाचा. म्हणून
महान आहे म्हणून ती फोटो आहे आपण खाली आहोत. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, सायकोलॉजिकली की एखाद्या माणसाला एवढं महत्व आयुष्यात कधी देऊ नका की तू तुमचा कचरा करू नका. नांदी लागायचं असेल तर विचारांचं आदान प्रदान करणाऱ्या लोकांच्या सोबत राहायचं. जी माणसं पैशाचा विचार करतात, त्यानं मला पैसे मागितले की दिले नाही तर त्याच्या नादी नका लागू. सामाजिक ते उदाहरण होतं सर, जसं काय पर्टिक्युलर म्हणजे आय एम नेव्हर पर्टिक्युलर आन्सर बोलू. मी कोणाबद्दल बोललोच नाही ना, कारण मी महान आहे. मी घरात कोणाबद्दल मी व्यक्तिपरत्वे आयुष्यात कधी कोणाबद्दल बोललो नाही. मी विचारांबद्दल बोलणार. मी कायम कोणावरही टीका करत असताना त्याच्या विचारिक पातळीवर टीका करतो. मी त्या माणसाचा विचार कधीच केला नाही, कारण माझं स्पष्ट मत आहे आयुष्यात आपला विचार बदलायचा नाही. माणसं 1756 बदलले जाऊ शकतो. ओके, एवढं नाही सिरियस घ्यायचं रे. असं असं कसं काय असतं. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही महान राहा. तुम्ही त्याच्याशी विचाराचं आदान प्रदान केलं का, विचारांचे असहमत आहात का, तर मग त्याच्याजवळ बसलं तर काय हरकत नाही. पण तो तर म्हणत असं की तू टकलीवरच्या आणि बघला म्हणून मी तुझा नाराज आहे, काय संबंध आहे. त्यानं मला पैसे मागितले, मी नाही केले म्हणून तो माझ्यावर नाराज झाला, तर मी त्याला कशाला समजू. कशा समजू. अरे बाबा, तो सामाजिक विचाराचा माणूस दादीच कशाला लागायचा. सोडून दे ना पैसे, कुठं तरी कमाव तेवढे. अलग लक्षात म्हणजे हे जे तरुण पिढीला हे जे लॅकिंग आहे का नाही, की मला सोडून गेली म्हणून मला खूप जाऊ दे ना बाबा. काय फरक पडून राहिला. तू व्यक्तीचा विचार नको करू, तू विचारांचा विचार कर. त्याच्याशी तुझे तत्व जुळतात का, वैचारिक पातळी सेम आहे का, नाही. मग कशाला नादी लागत बसायला अशा लोकांना. कारण हा दिमाग खराब करण्याचा प्रकार आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल विचार करता तुम्ही समजता. हुसेन बोल्टचं मी नेहमी उदाहरण देत असतो. जगातला सगळ्यात फार धावत, पण तो हुसेन बोल्ट पण ज्यावेळेस तो धावत असतो त्यावेळेस तो फक्त एवढा विचार करतो की मी माझ्या ट्रॅकवर धावतोय, मला 100 मीटर धावायचंय आणि मला माझेच रेकॉर्ड तोडायचे नाही ते तोडले. त्यानं जर ते युहान ब्लॉक बद्दल विचार केला असता किंवा गॅटलिन बद्दल विचार केला असता तर तो तिकडं पाहिलं असतं ना गॅटलिन बद्दल. आणि तू काय करायचं, पळायचं. विचाराला महान करायला काय संबंध आहे. गॅटलिन आहे, आज गॅटलिन आहे, उद्या दुसरा राहील, परवा दिवशी ब्लॅक राहील, चौथ्या दिवशी कुत्रा राहील. बदलत राहतात माणसं, बदलत राहतात आयुष्यात. माणसं बदलत राहतात आयुष्यात. माझं एक वाक्य फार फेमस झालं मागच्या वेळेस एका सेमिनारमध्ये विसरत पडतो की तरुण पिढीला प्रेमाचं म्हणत ना, प्रेमाचं वेळ असते ना. मोठं नाही बोलायचं, मी तुमच्या वयाला होतो असं म्हणतात. नाही काही बोल आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रेमाच्या तराजूवर वाक्य लक्षात ठेवा. प्रेमाच्या तराजूवर ज्यावेळेस तुम्ही प्रेम तोलसाल ना, प्रेम, तर ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रेमाच्या तराजूवर तुमचं प्रेम तोलसाल त्यावेळेस तुमच्या आईचं प्रेम ही इतरांच्या प्रेमापेक्षा 9 महिने जास्त. काही मॅथमॅटिशियन असतील त्यांनी लावत बसायचं हिशोब. माझे काका माझ्यावर प्रेम करतात 9 महिन्याच्या पुढे, माझी काकी माझ्यावर प्रेम करते 9 महिन्याच्या. त्यामुळं कधीही पैशाबद्दल खास विचार करत बसत नाही. त्याला मला डोबले कुठं मला बोलत नाही. विचारांबद्दल बोला, वैचारिक पातळी वाढवा. आजच्या तरुण पिढीचं तेच आहे. बापाशी का पडत नाही जे मला मोबाईल दिला नाही. अरे विचाराशी विचार जुळव ना. मोबाईल काय जुळव सर. आलं लक्षात का आहे अजून कन्फ्युजन आहे. आपल्या स्वतःपेक्षा आपण जास्त व्हॅल्यू म्हणजे देणं कितपत योग्य आपल्या स्वतःपेक्षा दुसऱ्याला किती व्हॅल्यू द्यायची. प्रश्न हे होत असेल. मी बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवा. आमचे आजोबा आम्हाला एक गोष्ट सांगायची.
आजकालचे आजोबाजवळ बसतात काय म्हणतात तुम्ही आजीजवळ बसता का नाही मला माहित नाही कारण तुम्ही मोबाईलवर बसता. ते आजोबा येतो माणसाची बरोबरी आहे का नाही आयुष्यात बरोबरी माणसाची बरोबरी ही विचारांवर ठरते पहिली गोष्ट. पण जर मला तुमच्याकडून काही मागायचं नाहीये आणि तुम्हाला जर माझ्याकडून काही घ्यायचं नाहीये तर आपण बरोबरीचे राहू. आलं लक्षात? मला मग माझ्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे. ते श्रेष्ठत्व घडवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की माझं व्हॅल्यू सुद्धा तितकंच आहे तितकं त्या माणसाचं आहे. तुम्ही जे बोलले ना ते इन्फिनिटी कॉम्प्लेक्सचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे की तो श्रेष्ठ मी श्रेष्ठ असं नसतं. मी उदाहरण देत असतो. माझी व्हॅल्यू सुद्धा या देशामध्ये सन्माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदीताई मुर्मू यांच्या इतकीच आहे. मग मला एका विचारलं सर कशी काय म्हटलं सिंपल आहे ते माझ्या घरी येत त्यांनी त्यांच्या घरी जात. काय प्रॉब्लेम आहे? अर्थ काय लक्षात घ्या. एखाद्या माणसाला तुम्ही श्रेष्ठ म्हणत असाल तर पहिले हे टेस्ट करा की त्याचे विचार श्रेष्ठ आहेत. तुम्ही पैसा श्रेष्ठ आहे म्हणून जर म्हणत असाल तर मग तुम्ही तुमच्या विचाराची वैचारिक पातळी उखळली. एखादा जर बुद्धिमान असेल तर त्याला किंमत नक्की द्या. एखादा गुरु असेल त्याला नक्की द्या. आई वडील असेल नक्की द्या. पण मग उगाच कोणाला आपल्यापेक्षा मोठं समजणं मला मान्य नाही. मला असं वाटतं की समान पातळीवर प्रत्येकानं विचारांच्या वैशिष्ट्यामध्ये समान असलं पाहिजे आणि त्यांच्याशी विचार बरोबर आहे. आलं असं लक्षात? श्रेष्ठत्व कनिष्ठत्व या जगामध्ये नाहीये रे. आम्ही काय म्हणतो की तो कारमधून उतरला म्हणून तो हुशार आहे आणि मी मोटरसायकल म्हणून मी इन्फिरियर आहे. आमचे विचार हेच आहे. त्याच्याजवळ ऍपलचा मोबाईल आहे माझ्याजवळ रेडमीचा आहे म्हणून मी कमी आहे असं काहीच नाही. त्याच्या मोबाईल मधून फोन येतो आपल्या असं काही नसतं. जगात श्रेष्ठत्व हे विचारांवर ठरतं आणि जर विचारांवर ठरणारं श्रेष्ठत्व तुम्हाला एकदा समजलं की मग तुम्ही हा विचार श्रेष्ठत्वाला पाहिजे असतं. श्रेष्ठ कोण आहे माहिती काय जगात? तुमच्यापेक्षा तुमचे आई वडील आणि ते तुम्हाला जन्म दिला आणि दुसरे तुमचे गुरु. तुमच्या गुरूंना ज्ञान जास्त. बाकी तुम्ही कोणाला श्रेष्ठ म्हणता? समोरच्या जवळ बसणाऱ्या कमाल नाही. असं कसं होऊ शकतं? एकाच वर्गात दोन शिकणार दोन मित्र एकमेकांची श्रेष्ठत्व कनिष्ठत्वाबद्दल चर्चा करतात. इथं चर्चा विफळ आहे. सायकोलॉजिकली या चर्चेला स्थानच नाही. पण आम्ही मूर्खासारखे कुठल्याही गोष्टीला जास्त बोलतो. ओके समजलं सर? आर यू सॅटिस्फाईड फ्रॉम माय आन्सर? इफ नॉट अगेन गिव्ह एक्झाम्पल. कारण आयुष्याचा अनुभव इतका मोठा आहे की तुम्हाला पटकन आठवून जातो कुठून तरी. ओके मला हे विचारायचं होतं किंवा जर आपण एखादी गोष्ट करायची किंवा एखाद्या फील्डमध्ये जायचं एक्सपिरियन्स काहीच नाही तर त्या फील्डमध्ये जाणं कितपत योग्य आहे किंवा किती पर्सेंट यश मिळेल हा यश मिळेलच नाही. एखादी जर गोष्ट करायची किंवा एखाद्या फील्डमध्ये जायचं तर मग एक्सपिरियन्स काहीच नाही पण ती गोष्ट करायची तर मग ते किती पर्सेंट योग्य आहे किंवा किती पर्सेंट यश मिळेल? 100% योग्य आहे. 100% यश मिळेल. मी काय सांगतो तुम्हाला तुम्हाला पोहणं येतं का? नाही. बरोबर. शिकण्याची इच्छा आहे नक्की. आपल्या इकडे एक म्हण आहे पाण्यात पडल्यानंतर मला पोहायला शिकतं. तुम्ही जर असं म्हणत असाल की त्या क्षेत्रात मी जाऊ किंवा नाही पहिली महत्वाची गोष्ट तुमची इच्छा असेल तर नक्कीच करा. आणि ती तुम्हाला मी सांगतोय एक्सपिरियन्स ती गोष्ट केलीच नाही एक्सपिरियन्स येईल कसं? विदाउट मी पहिलं वाक्य माझंच आहे. विदाउट एक्सपिरियन्स इज नो कॉन्फिडन्स. मग त्या गोष्टी इच्छा असेल नक्की करा त्यात पडा आणि मग आमचे सायकोलॉजीचे तत्व पुन्हा आत्मसात करायचे. तिथून पडल्यानंतर जमीन फाडल्याच्या नंतर जी गोष्ट असते मग तुम्ही शिका. क्युरिओसिटी ठेवा. लर्निंग प्रॅक्टिस एक्सपिरियन्स यूज.
पण तुम्ही जर हे म्हणत असाल की सर मी ते कधी केलंच नाहीये आणि मी कसं जाऊ, असं कसं काय? सचिन तेंडुलकर काय मैदानात उतरण्याच्या अगोदर काय झाली होती का? तू नंतर पिच वाई करा, नंतर शिकला, तू नंतर सक्सीड झाला. एखाद्या गोष्टीमध्ये जर तुझं पाऊलच पडलं नाही तुम्ही कसं काय असं म्हणू शकता की ते होईल का नाही? पोहण्याचं असेल तर तुम्हाला पाण्यात उतरावंच लागेल. बॅट्समॅन व्हायचं असेल तर बॅट हातात धरावी लागेल, मैदानात उतरावं, उतरायचं. काय सर बाय being an emotional person in our life, so it's our strength or it's our weakness. म्हणजे बऱ्याचदा लोक असं म्हणतात की भावनिक असणं म्हणजे मी माझी स्ट्रेंथ समजते ती, वेरॅज अदर कंडिशन म्हणजे लोक त्याला विकनेस म्हणजे असं गृहीत धरतात. तर याबद्दल थोडंसं ऐकायचं. मला एक सांगायचं, इमोशन किंवा भावनिक म्हणून वीकतेचं लक्षण आहे का स्ट्रॉंग आता त्यात स्ट्रेंथ आहे सर, स्ट्रेंथ माझ्या मते स्ट्रेंथ आहे. स्ट्रेंथ आहे. येस. तुम्ही जो विचार करता का नाही ते त्याचा आन्सर. तुमचं विकनेस आहे का तुमचं स्ट्रेंथ आहे? मी का म्हटलो इमोशनल रिझन बद्दल, मी का बोललो? भावनिक कारण माणसाला स्ट्रॉंगच करतात, हा माझा अनुभव आहे. आणि जर वीक करत असतील तर समजून घ्यायचं की भावना तुमच्यात आलेली ती चुकीची आहे. तिची भावना आहे ही चूक आहे, किंवा त्यातही पुन्हा जाऊन बघा, पुन्हा डिपर सायकोलॉजीमध्ये तुमच्या लक्षात येईल की तुम्ही ज्या भावनेनं वीक होता आयुष्यामध्ये त्या भावनेचं कारण ते पुन्हा ते आहे जे फायनान्स आहे, ते व्यक्ती आहे आणि ते पॉलिटिक्स आहे. भावनेचं कारण सुद्धा पुन्हा भावनिकच असलं पाहिजे. बरं आलं असेल. माझं भावनिक कारण एखादं आहे की समजा मुलं जे म्हणतात ना की मला तिला मिळवण्यासाठी आयुष्यात काही करून नोकरी मिळवायची आहे, पण मग हे वीकनेस आहे का स्ट्रॉंगनेस आहे? तर मग हा वीकनेस कसा होतो की बाबा समजा मी फेल झालो तर मग आयुष्यात ती मला मिळणार नाही, मग तिचं मला मिळणार नाही तर ही पुन्हा वीक राहू मी. म्हणजे काय, तुमच्या इमोशनल कारणामध्ये पुन्हा एक व्यक्ती आहे. कारणामध्ये कारण असलं पाहिजे. तसं मी ते म्हटलं ना की सगळ्या लोकांनी मला सॅल्यूट केला पाहिजे आणि त्यांनी मुलाने मला उदाहरण सांगितलं की पुलवामा हल्ला ज्यावेळी झाला त्यावेळी त्या 40 शहीदांची प्रेत अशी होती, त्याच्यावर तिरंगा होता आणि मोदी साहेबांनी त्यांना सलामी दिली. मला तसं व्हायचंय. आता यामध्ये काय विकनेस येऊ शकतं सांगा बरं, मला सांगा काय विकनेस शोधा ना. नाही, इथे विकनेसच नाहीये कोणता. नेव्हर विकनेस, हा विकनेस नाहीये, हा काय आहे? स्ट्रेंथ आहे. इमोशनल रिझन जर तुम्हाला वीक करत असेल तर तुमचं ते इमोशनल रिझन वीक आहे आणि भावनिक कारण माणसाला मोठी करून टाकत असतात. म्हणून त्यात व्यक्ती आहे का, वस्तू आहे का, विचार आहे. त्यात जर विचार असेल तर मग ते स्ट्रॉंग करतात आणि वस्तू आणि गोष्ट असेल तर मग ती तुम्हाला वीक करतात. मला घर बांधण्यासाठी माझं फार स्ट्रॉंग रिझन आहे की माझं वाशिममध्ये घर असलं पाहिजे आणि त्यासाठी मी काम करून राहिलो. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, घर होईल किंवा नाही होईल. मग विचार येतो ना, प्लॉट नाही भेटला तर मग मागे वाढली तर मग नाही लागले तर मग हे विचार नंतर येत चालतात. पण मला हे करायचं आहे माझ्या भावनिक कारणासाठी, त्यावेळेस तुम्ही यशस्वी. तुम्ही जर रिझनच जर इतकं वीक किंवा सायकोलॉजिकल रिझन जर तुम्ही इमोशनल पकडत असाल आणि त्या इमोशन मध्ये व्यक्ती असेल, इमोशन मध्ये जर पैसा असेल, इमोशन मध्ये जर नोकरी असेल, तुम्ही वाटते इमोशन मध्ये सुद्धा पुन्हा इमोशनच शोधल्या पाहिजे. थँक्यू सो मच सर.
वाईट करायचं. ओके. माझा प्रश्न असा आहे, मला ओरडता. जोपर्यंत काही व्यक्ती आपल्या आयुष्यात सोबत राहतात, म्हणजे सहवासात राहतात, तोपर्यंत आपल्याला त्यांचं महत्त्व कळत नाही. ज्यावेळेस आयुष्यातून निघून जातात त्यावेळेस त्यांचं महत्त्व काढायला लागतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की उद्याची चिंता आणि करिअरचे प्रश्न हे रात्री झोपेच्या वेळेसच का होतं प्रेममध्ये. नाही असं काही माझ्या बाबतीत नाही घडलेलं. तर रात्री असं नाही, मला करिअरचं आणि आयुष्याची चिंता प्रत्येक वेळेस वाटते. माझ्या बाबतीत आहे. नाही ते 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 यामुळे आहे की त्यावेळेस आपण झोपेच्या निद्रेच्या अवस्थेत जातो, त्यावेळेस माइंड थोडा रिलॅक्स होतो. जेवण खावण सगळं झालेलं असतं, वर फॅन चालू असतं आणि मग आपण रिलॅक्स असतो. मग माणसाला आठवण काय त्याचं काही वेगळं स्पेसिफिक असं काही कारण नाही आहे. खूप लोकांना आयुष्यात करिअरची प्रश्न, आयुष्याची प्रश्न, उद्या भविष्याची प्रश्न ही नेहमी पडत राहतात आणि नेहमी येणं त्यात काही वाईट आहे असं मला माहिती आहे. आय एम सॉरी, पहिला प्रश्न काय होता? माणसं आयुष्यातून निघून गेल्याबद्दल काम होतं, निर्माण होतं, अगोदर नाही राहत. एक गोष्ट लक्षात घ्या, त्याला एकच उदाहरण आहे. माणसाला आयुष्यात दोन गोष्टीबद्दल फार दुःख आहे. एन्झायटी अबाउट फ्युचर आणि रिग्रेट्स ऑफ पास्ट. बरोबर आहे. भूतकाळाचा पश्चाताप आणि वर्तमान काळात भविष्याची चिंता. आणि मग इतिहास आणि सायकोलॉजिकल उत्तर नेहमी एकच असतं की लिव्ह इन द प्रेझेंट. बरोबर आहे. मग माणसाची किंमत जर तुम्हाला करायचीच असेल, त्याच्याची भावनिक अटॅचमेंट ठेवायचंच असेल तर प्रेझेंट मध्ये ठेवायचं, वास्तवात जगायचं. ज्याची आहे जो कोणी असेल आयुष्यामध्ये त्याची वास्तव जगत असताना त्याची किंमत करत राहायची. आणि ते जर नाही भेटलं मग त्याला पश्चाताप करायचा. दुसरं कुठलं व्हायचं मला नाही वाटत. जे आहे जसं आहे त्यावेळी त्याची किंमत करणं. जशी वेळेची किंमत करतो तशी माणसाची किंमत करा. जसं आपण समजा एखादं लेक्चर ऐकून राहिले, तुम्ही या वेळेत हेच ऐकून राहिले, तसं त्या माणसाच्या सहवासामध्ये त्याचीच किंमत करणं शिका. याच्याशिवाय दुसरा काय पर्याय असणार. आणि मग किंमत का वाढते व त्या माणसाची, तर त्याचं कारण असं आहे की माणसाच्या सायकोलॉजीचा एक नियम आहे. ही गोष्ट आपल्याजवळ कधीच नसते. बरोबर. पाणी जर नसेल तरच तहान लागते माणसं, आणि जास्त लागते. नैसर्गिक सिद्धांत आहे, त्याचा नेचरच लॉ, निसर्गाचा सिद्धांत आहे. त्यात अन्न नसतं त्याच वेळेस भूक लागते. तसं विचारच आहे. एखाद्याचे विचार जो सोबत असतो त्यावेळेस त्याचे विचार कदाचित पटत नाहीत माणसाला. ज्याच्याजवळ सुद्धा पोळ्या आहेत त्याला त्या पोळीची किंमत नाही कळत. पण ती पोळीची किंमत त्याला कळतं की त्याची पोळी दूर चालली जाते, मग पोळी कुठंतरी बाहेर राहिलेली आहे आणि मग भूक लागते ना मग कळतं. तसंच आहे. मग याचा उत्तर काय, आन्सर काय? ज्यावेळेस पोळी सोबत असेल त्यावेळेस खाऊ, दुसरं काय. मग ज्या माणसाच्या सहवासात आपण आहोत त्याच्या विचारांबद्दल सहमती असणं, त्याच्यासोबत राहणं, त्याच्यासोबत जगणं, आणि विशेष म्हणजे लिव्ह इन द प्रेझेंट, वर्तमानात जगणं, याच्याशिवाय दुसरं आहे. आणि समजा केला एखाद्या माणसाने, त्याचे आपल्याला आठवण येतं की बाबा त्याच्या विचारांबद्दल आपल्याला थोडंसं दुःखही वाटतं की नाही सोबत असायला पाहिजे होतं. मग त्याला तुम्ही करू काय शकता? जो गुजर गया उसको आप वापस नहीं ला सकते. येणारा काळ तुमच्या हाती नाही, मग ते तुमच्या हातात आहे तेवढंच करा. लक्षात. त्यामुळं आणि एक गोष्ट नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की रस्त्यात चालणं असून आयुष्याच्या राजमार्गामध्ये चालणं महत्वाचं आहे. मुसाफिर येतात, बसतात, फिरतात, जातात. आणि यासाठी मी नेहमी एक ट्रिक सांगत असतो, बस स्टँडवर जाऊन बसा. जगात बस स्टँड सारखं जगात शिकवणारं, सायकोलॉजी शिकवणारं, मानसशास्त्र शिकवणारं व्यासपीठ नाही, विद्यापीठ नाही बोलतो. असताना तिथं मला आवडायचं. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक प्रकारची माणसं तिथे येऊन जातात. एअरपोर्टवर नाही भेटणार तुम्हाला असं माणसं, रेल्वे स्टेशनवर नाही भेटत. येतात जातात, येणारे जाणारे, असे जाणारे, प्रत्येक प्रकारची दुःख असलेली, वेदना असलेली, सर असलेली प्रत्येक माणसं तिथे भेटतात. मग आयुष्य असंच आहे. आपण फक्त बस स्टँडवर उभं राहायचं, लोक येतात जातात जाणार, आपण आपले विचार आणि दूर जात म्हणजे निसर्गाचा सिद्धांत आहे.
गोष्टीचा नेचर असतो. जी गोष्ट तुमच्याजवळ नसते त्या गोष्टीचं तुम्हाला आकर्षण असतं, जी गोष्ट तुमच्याजवळ असते त्याचं महत्व नसतं. आता हा निसर्गाचा सिद्धांत आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. त्याला एकच उपाय, सगळं हे प्रेझेंट मध्ये समृद्ध करा. आणि मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो की माणसं बदलत जातील, आपले विचार नाही बदलले. माणसं येतात जातात येणार जाणार, कारण ते फ्लेक्झिबल आहे. बरोबर आहे सर आता अजून कोणाचे प्रश्न आहेत? तर माझा प्रश्न असा आहे की आपण समोरच्या व्यक्तीला एक जवळचा मित्र म्हणून आपण समजा त्याला आणि आपल्या जीवनात समजा काही गोष्टी त्याच्यावर शेअर करतो आणि तो नंतर बाहेर जाऊन त्या गोष्टीचा इश्यू करतो, तर अशा व्यक्तीबद्दल आपण काय करतो? विश्वास दाखवायचा, सोडून द्या. दुसरा इलाज साहेब, दुसरा इलाज नाही केला. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या लोकांची आपलं वैचारिक मध्ये वेलपड आहेत ना, अशा लोकांच्या फार नादिराने याचा अर्थ काय होत असतो माहिती का? लोक तुम्हाला एक्सपोज करायला तयार आहेत. या लोकांची साथ सोडून देणं दुसरा काय तुम्ही त्याला बदलण्याचा प्रयत्न करसाल का? की नाही नाही माझी बदनामी बाहेर करू नका, तू त्याचा स्वभाव आहे. आणि एक गोष्ट तुम्ही तुमच्यासाठी लक्षात ठेवा, आयुष्यात जगत असताना विचार कधीच बदलायचे नाहीत, माणसं बदलली तर हरकत नाही. विचार हा ठाम असतो, विचार हा सूर्यासारखा अढळ आहे. माणसं हे आज उद्या बदलत राहतात. फक्त ती माणसं तुमच्या विचारांमुळे जर बदलत असतील तर मग थोडस विचार करण्यासारखं आहे. पण तुम्ही तुमच्या जागी ठाम आहात आणि लोक तुम्हाला विचार बदलायला लावत असतील तर मग आशांच्या नावी लागेल. बाबा हे माझं व्यक्तिमत्व आहे, त्याची माझी पर्सनॅलिटी आहे, माझा कार्यक्रम आहे, मी आहे. मी कशाला लोकांसाठी बदलतो? मी नाही बदलणार. ज्यावेळेस मी व्याख्यानाचा निर्णय घेतला होता त्यावेळेस मला लोकांनी सांगितलं, कोणी नाही ऐकत तुमचं, डॉक्टरकीची प्रॅक्टिस करा. कोण ऐकणार आहे? आज तेच लोक व्हॉट्सअपचे फोटो माझे फॉरवर्ड करतात. ते आमच्या एखाद्या दिवशी कुठे भेटला तर ते अमोल देशमुख सर, हा आमच्या गावात येते, आम्हाला घरात रोज तुला इथपर्यंत सांगतात की त्यांची माझी वैचारिक बैठक आहे. आपल्या विचारांवर ठाम राहा, माणसं बदलत राहतील. इतकं सोपं आहे, अवघड नाहीये. जीवन जगणं फार सोपं आहे. प्रॉब्लेम असा आहे की आम्ही आमच्या विचारांना एवढं कॉम्प्लिकेटेड करून ठेवलं आयुष्य. सिंपल आहे. ओके सर, समजलं का? आहे क्वेश्चन? ओके, अजून कोणाचे प्रश्न आहे का? मुलीमध्ये अभ्यासाच्या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न पडत असतील, एकाग्रतेच्या संदर्भात काही प्रश्न पडत असतील किंवा भविष्याच्या संदर्भात काही प्रश्न पडत असतील तर ते सरांना तुम्ही विचारू शकता. मुलींचं प्रतिनिधी तुम्ही करते, पहायला मॅडमला जास्त प्रश्न पडत नाही. बोला. थोडासा म्हणजे मुलींमध्ये हा कॉम्प्लेक्शन असतो, स्पेशली त्यांचं कॉम्प्लेक्शन घेऊन म्हणजे कलर बद्दल सुपॅरिटी कॉम्प्लेक्स असतो त्यांच्यामध्ये, किंवा म्हणजे रंग थोडासा सावळा असतात कुठेतरी त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्शन राहतं, म्हणजे मिक्सअप होत नाहीत त्या. तर मला एवढंच थोडं तुमच्याकडून म्हणजे त्यांना गाईड करायला आवडेल मला की हा न्यूनगंड त्यांनी काढून टाकावा. हा प्रश्न मला यामध्ये कोणी विचारलंही नाही आणि मला त्याचं उत्तर दिलंही नाही. कारण काय, मी याबद्दल असा कधी विचारच नाही केला फेसेस बद्दल, किंवा गोरं असतं किंवा सावळं असतं किंवा काळा रंग. नाही सर, परंतु म्हणजे मी पर्सनली ह्या गोष्टी विद्यार्थी माझ्यासोबत शेअर करतात. External appearance is not the part of your personality. Yes, sir. That is the first thing. Yes. तुमचं बाह्य स्वरूप हे तुमच्या व्यक्तिमत्वाला कधीच भाग असू शकत नाही, कधीच नाही असू शकत. चंद्रकोर लावल्यानं कोणी शिवाजी महाराज झालं का? दाढी वाढवल्या शिवाजी महाराज झालं का? ज्याने मला केस करून टाकतात ते कोरोनाला व्हायरल आला की पास होण्यासाठी. External appearance is not the personality.
द ब्युटी ऑफ ह्युमन नेचर इज इनसाइड अस. Yes. म्हणजे जे काही आपले विचार आहेत किंवा आपण जसं आतमध्ये विचार करतो ते तुमचं खरं सौंदर्य आहे. मग मी मुलींना नेहमी एक गोष्ट सांगत असतो ना, तुम्हाला का कॉम्प्लेक्स आहे हो तुमच्या रंगाचा? तो रंग काय तुम्ही वरून आणलेला आहे का? ते तुम्हाला निसर्गाने दिलेलं बॉडी गिफ्ट आहे. मग समजा उद्या जर एखाद्यानं म्हटलं की तुम्ही सावळ्या रंगाच्या म्हणून मी तुम्हाला नापसंत करतो, याचा अर्थ असा होतो की हा विचाराने कोण आहे? शूद्र आहे. शूद्र आहे, कारण तो माणसाबद्दल बोलतो, तो कुठं विचारांबद्दल बोलतो. मग तुमची तेवढी ताकद नका द्यायची असेल मी शूद्र माणसाची लग्न करून मी कशाला पुस्तक जाय. आणि आता तर मुलींना सगळ्यात जास्त चांगले दिवस आलेले आहेत. पूर्वी तुम्हाला चॉईस नव्हती, आता चॉईस आहे. ऍक्च्युली सर आमचा 2-3 दिवसापूर्वी फेअरवेल झालेला. तर बँकिंगमध्ये अशी एक स्टुडंट होती. तर म्हणजे सगळेजण फोटो क्लिक करत होते सगळ्यांसोबत, पण त्या हेजिटेट करत होत्या. मग मी त्यांच्या जवळ गेली आणि फोटो घेतला. मग ॲट दॅट टाइम शी शेअर हर एक्सपिरियन्स की मॅम मी इतक्या दिवस का मिक्सअप झाले नाही तुमच्या लोकांमध्ये, की मला कुठेतरी माझ्या रंगाला घेऊन न्यूनगंड होता. दॅट्स वाय आय आस्क दॅट क्वेश्चन टू यू सर. मी एक गोष्ट सांगू का? येस सर. त्या जो काही रंग असेल, सावळा असेल, काळा असेल, ते तुम्हाला कोणी गिफ्ट दिलं माहिती? काय म्हटलं सर? गिफ्ट कोणी दिलं? अच्छा नेचर. नेचरनं नाही, नेचरनं जर दिलं असतं ते तुमच्या आई वडिलांचं आहे, बरोबर? मग तुमची इतकी वैचारिक पातळी घसरली का की तुम्ही तुमच्या आई वडिलांचं दिलेलं गिफ्ट नाकारून राहिला? एवढी ताकद आहे का तुमची? ते तुमच्या आई वडिलांनी दिलेलं गिफ्ट आहे. ऍक्सेप्ट इट ॲज इट इज. कशाला बदलत आणि मला ते एक गोष्ट समजूनच नाही राहिली, त्याच्यासाठी मी माझं स्वतः जास्त का बदलावं? एवढं विचारानं आम्ही हलके झालो का? आणि मुलींना चॉईस आहे, गरज असेल तर पाय नाहीतर कारण आपला रेशो कमी झाला आहे ना, मुलींचा रेशो मुलांपेक्षा कमी झालेला आहे. त्यामुळे ते आता काही राहिलंच नाहीये. त्यामुळं असं काही नसतं. काय काही मला प्रश्न तुम्ही मला पडला नाही कधी प्रश्न, नाही सर, मी कधी कोणी विचारला नाही. म्हणजे माझ्या परीनं त्याचं माइंड काउन्सिलिंग केलं चांगलं. परंतु हा जो तुम्ही आई वडिलांचा गिफ्ट आहे हा मेसेज मी नक्की पोहोचवेल. नक्की सर. एवढी वैचारिक आणि मोठी ताकद नाहीये ना की तुम्ही तुमच्या आई वडिलांचं गिफ्ट नाकारा. आणि जर नाकारत असाल तर तुम्ही काहीच नाही, तुमचं दुःख नाही. ओके नेक्स्ट. जसं मी समजा मला फक्त म्हणजे इंटरेस्ट कशाचा आहे वर्दीमध्ये, जसं की पोलीस, आर्मी, पॅरा मिलिटरी त्याच्यात जायचं. आता कसं आहे तुम्हाला माहिती आहे 2-4 वर्ष भरती निघत नाही. आपण तयारी करतो 4 वर्ष लागतात. 1-2 माणसं मिलिटरीमध्ये करतो. आपल्यासोबतची जी असतात ती तर डिपार्टमेंटमध्ये चालले जातात, आरोग्य सेवा पण, आरोग्य सर्व सेवा कशात पण चालले जातात. तर आपण जे अभ्यास करतो आपल्याला गावातले जे समाजात लोक असतात ते करून नाही मारतात. तू 4 वर्ष झाले, 6 वर्ष झालं तयारी करून लागून नाही लागला. तू तिकडे जाऊन नेमकं करता काय, अभ्यास करता का, दुसरं काय करतं, असे पण असं ते काय ते वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये चालले जातात. मग आपल्याला जायला फक्त त्याच क्षेत्रात नाही, आपल्याला लागते वेळ, कारण 4-5 वर्ष भरती निघत नाही तर त्याच्याबद्दल नाही तेच. आपल्या विचारांवर ठाम राहा. जे तुम्हाला करायचं तेवढंच करा, बाकी नाही करायचं. समाजात आपण ठेका थोडी घेतले. हो पण सर आपण डिप्रेशन मध्ये जातो सर. कशाला का आतापर्यंत साधं डिप्रेशन मधून बाहेर काढलं तर व्याख्यान झालं ना. तो प्रश्न घेतलाय का? हे आता हे झालं विचार झाला, पण आपल्या तर दिमागात तेच राहायचं सर, कारण बाकीची मुलं लागू लागले, आपण नाही लागू लागलो. त्यांचं वाक्य काय फार माहिती का? बाकीचे मुलं लागा लागले. आलं लक्षात? हुसेन बोल्ट भरून राहिला, योहान तो धावतो म्हणून मला पळता नाही. तसं नाहीये.
सर तुम्ही तुमच्या विचारांवर ठाम राहणं, मी तेच सांगून राहिलो साऱ्या दिवस. तर तुम्ही सुरुवातीला विल डेव्हलपमेंट रिझल्ट त्या सुरुवातीला तुम्ही नव्हते कदाचित. बोला. तर ते एखादा मित्र असेल तर त्यांना विचारून घे मी काय बोललो होतो. किंवा रिझन मस्ट बी इमोशनल नॉट सोशल पॉलिटिकल फायनान्शियल ॲट ऑल. त्यांचं जे आहे ते पॉलिटिकल रिझन आहे. बाजूचा माणूस त्याचं काही घेणं देणं नाही. जगात कॉम्पिटिशन कमी होते, बरोबर आहे. तसं मी तुम्हाला ते मित्राला तुमच्या विचारून घ्या, आणि नाही तर मग मी तुम्हाला नंतर उत्तर देईल तुम्हाला की याचं उत्तर एवढंच आहे की बाजू त्यांच्या नादी फारसा लागायचं नाही, तुम्ही तुमच्या गोष्टीवर ठाम राहा. दुसरा काही इलाज नाही. बोला बोला बोला. नाही ते सर तो मॅडमने जो प्रश्न विचारला होता का नाही फेअरनेस आणि याचा, त्या तो प्रश्नाचं उत्तर आल्याबरोबर त्यांची सगळी मेन तो. ओके. तर सर तुम्ही मला बोलवलं. सर तुम्ही ऐकलंय, फार मोठी माणसं आहे. सर फक्त 2 मिनिट कॉन्सन्ट्रेशनसाठी म्हणजे इम्प्रूव्ह करण्यासाठी यांना थोडंसं गाईडलाईन करा. 5 मिनिट कारण कॉन्सन्ट्रेशन लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशनमुळे यांना भरपूर मोमेंट फेस करावी लागतात स्टडीमध्ये. हो. सर त्याबद्दल थोडंसं 5 मिनिट गाईड करा. मी कॉन्सन्ट्रेशनवर एक वेगळी लेक्चर आपण घेऊ शकतो, पण त्याचा आपण वेगळे घेऊ. 5 मिनिट. पण 2 मिनिटात मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो जी मी आज बोलली आहे विषयात. हॉस्टेलला फिल्मची टॉकीज आहे का? आहे सर आहे. सिनेमाची टॉकीज? मल्टिप्लेक्स आहे छान. अरे वा. तुम्हाला मी सांगतो, समजा तुमच्या सर्वांची तिकीट मी काढली मल्टिप्लेक्स, आणि जाण्या येणं सर्व माझ्याकडेच आहे. तिकीट वगैरे काढली सर्वांची, आणि तुम्हाला म्हटलं की चला सिनेमा बघायला जाऊ. ओके. कॉन्सन्ट्रेशन बद्दल कॉन्सन्ट्रेशन ऐकताय ना? हो सर. तर सिनेमा बघायला जाऊ. अरे काय माझं जे मी एक्झामच्या थ्रू का सांगतो, एखाद्या एक्झाम्पलच्या थ्रू का सांगतो, त्याचा क्रक्स नंतर समजला येतो की अरे अरे असं बोललो. त्यामुळे एक्झाम्पलकडे बोलत असते. मी जर तुम्हाला म्हटलं की सिनेमा बघायला चला, तुम्ही या, बरोबर आहे. मग आपण थिएटर भरून टाकू मस्त. आता मी एक म्हणलं, मग मी काय केलं, तुमच्या सगळ्यांची तिकीट काढली, नेलं सर्व. मी तुम्हाला आत नेल्यानंतर एक्झिटचे डोअर बंद करून टाकले आणि हातात दंडे घेतले, बाहेर निघतात आणतो तो. अरे तिकीट भरलं ना मी, बाहेर नाही निघतो. ओके. 3 तास तुम्हाला सिनेमा बघायचा आहे, पॉपकॉर्न हाती आहे, सगळी व्यवस्था, काही टेन्शन घ्यायचं. आणि आत गेल्यानंतर एकदम तुम्हाला कळलं आणि तुम्हाला सांगितलं की तो सिनेमा जो आहे ना तो फ्रेंच आहे. काय कळलं? फ्रेंच आहे. त्या सिनेमाची अख्खी नामावली सुद्धा फ्रेंच मध्ये येऊन राहिली. हा. आणि मग तुम्हाला म्हटलं की बघा हा सिनेमा बघायचा. होईल असं की देशमुख सर गाडी घेऊन बसले, तिकीट त्यांनी दिलेलं आता बाहेर. मग तुम्ही जबरदस्ती बघाली. किती वेळ बघा? 10 मिनिट, 15 मिनिट. मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की हा हिरो आहे, हिरोईन आहे, ते पाऊस पडते, ते झाड आहे, हा विलन आहे, तो पडतो. मोठी मोठी कहाणी समजू नये तुमच्या. तो त्या डायरेक्टरला किंवा त्या प्रोड्युसरला किंवा त्या रायटरला तुमच्यापर्यंत काय पोहोचवायचं समजेल का? नाही समजलं माहिती. त्याचा आन्सर काय? यू डोंट अंडरस्टँड द फ्रेंच लँग्वेज. त्या सिनेमाची भाषा तुम्हाला नाही समजत. आणि कॉन्सन्ट्रेशनचा सगळ्यात बेसिक मुद्दा तोच आहे की एखादी या वस्तूमध्ये कॉन्सन्ट्रेशन तेव्हा लागत नाही जेव्हा त्या गोष्टीची भाषा आपल्याला समजते. जो विषय आपल्याला समजतो ना त्यात कॉन्सन्ट्रेशन लागतं. तो समजतच नाही त्यात कॉन्सन्ट्रेशन लागण्याचा काही संबंध नाही. मग फ्रेंच सिनेमा 3 तास बघण्यासाठी तुम्हाला काय समजून घ्यावं लागेल? फ्रेंच समजून.
काय आता तुम्हाला जर एखादा विषय वाचल्यानंतर तुमचं कॉन्सन्ट्रेशन लागत असेल तर तुम्हाला तो विषय समजून घ्यावा लागतो आणि समजून घेण्याचं सगळ्यात मोठं माध्यम कुठलं आहे क्लास सगळ्यात मोठं माध्यम कुठलं आहे कॉलेज सगळ्यात मोठं माध्यम काय तो कॅफेटेरिया ते ॲटमॉस्फिअर तिथं तो विषय समजून घेणे आणि घरी जाऊन वाचणे त्याची भाषा समजली की कॉन्सन्ट्रेशन आपोआप लागतं आमच्या डोक्यात असं असतं की क्लासला असताना आपण जाऊन घरी वाचू आणि घरी असतो त्यावेळेस वाटते क्लासमधला पस्तावतो आलं लक्षात म्हणून मी नेहमी एक होमवर्क सांगत असतो की जो टॉपिक तुम्हाला उद्या शिकवला जाणार आहे तो आदल्या दिवशी वाचून घेतला त्याचं कारण असं होतं की तुमचं सबकॉन्शियस माइंड तुमचं अंतर्मन त्या देणाऱ्या विषयाच्या संदर्भामध्ये जागृत होऊन जातं तुम्हाला ती भाषा समजायला लागते आणि मग ज्यावेळेस तुम्हाला घरी जो टॉपिक सर उद्या शिकवणार आहे तो घरी वाचून या समजून ना समजू काय फरक पडायला लागला नाही समजला ठीक आहे पण त्याची लँग्वेज थोडी तुमच्या लक्षात आली की तुम्ही इथं आल्यानंतर तुम्ही ते कॉन्सन्ट्रेट करा आणि इथं कॉन्सन्ट्रेट केल्यानंतर घरी ज्यावेळेस वाचायला बसाल त्यावेळेस तुम्हाला तो विषय 2 तास समजलेला आणि याच्याही वर नसेल समजला तर गुगल बाबा मध्ये सर्च करायचा तो गुगल बाबा आपल्याला सगळं समजून सांगतो मग त्यावेळेस अशी सगळ्या माध्यमाच्या माध्यमातून एखादा विषय आपल्याला समजतो त्यावेळेस आपण त्याला कॉन्सन्ट्रेट करू शकतो फ्रेंड्स सिनेमा 3 तास बघायचा असेल तर फ्रेंड्स समजून घ्यावं लागेल एखाद्या विषयात कॉन्सन्ट्रेट करायचं असेल तर तुम्हाला तो विषय समजणं आवश्यक आहे जर तुम्हाला तो विषयच नाही समजला तर तुम्ही कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत बरोबर आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय असतं अभ्यास करायच्या वेळेस आपल्या डोक्यात काय विचार येतात विचार हा येतो की हा प्रश्न मला परीक्षेत लिहायचा बरोबर आहे तो तिथे आठवेल का नाही हा आहे ना एज्युकेशन इज ऑलवेज एंटरटेनमेंट शिक्षण हा मनोरंजनाचा विषय आहे शिक्षण हा प्रेशरचा विषय नाहीये समजा मी तुम्हाला दबंग पाहिलेला सिनेमा सलमान खानचा आहे ना बघितलाय तुम्ही बघसाल आनंदाने बघा तुम्ही काय आनंदाने बघता माहितीये का यू एन्जॉय दॅट फिल्म आणि सलमान खाननं त्या हिरोला कसं मारलंय तुम्हाला सिनेमात आपल्या पेपरमध्ये लिहायचंच नाहीये म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तो सिनेमा बघता त्यावेळेस यू आर अनप्रेशराइज्ड प्रेशरच नाहीये तुमच्या डोक्यावर की हा लिहायचा म्हणून ज्या वेळेस तुम्ही ज्ञानार्जन करता त्यावेळेस तुम्ही परीक्षार्थी नसली पाहिजे जे अभ्यास करायचा आहे तो परीक्षेत आठवेल ना आठवेल काही फरक नाही पडत ते आठवणारच तुम्ही जे वाचलेलं आहे जे आत्मसात केलेलं आहे ते एक्झामच्या वेळेस आठवणारच का आठवेल त्याचं कारण असं आहे की तिथे तुमच्या सबकॉन्शियस माइंडची एक मानसिक स्थिती तयार झालेली आहे की तुम्ही एक्झाम हॉलमध्ये आलेला आहात इथून तुम्हाला 3 तास बाहेर जाता येत नाही तुम्हाला तुमच्या माइंडला काय म्हणते त्याला पर्यायच नाही आठवल्याशिवाय ते त्यावेळेस आठवणारच आहे बरोबर आहे त्यामुळे इथून निघत असताना पाटणी चौकात माझा ऍक्सिडेंट होईल का ना होईल का जमेल का न जमेल हा विषयच नाहीये तुम्ही इथून निघलं तर महत्वाचं आहे ना परीक्षेत एखादी गोष्ट आठवेल नसेल आठवेल काही मतलब नाहीये आता तुम्ही आज शिका ना संपला विषय कदाचित होऊ शकते तुम्ही एक्झामला जाणार की नाही काही पॉसिबिलिटी असू शकते त्यामुळं कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी 2 महत्त्वाचे मुद्दे आहे एक तो विषय जो तुम्ही समजून घेत नाही तो समजून घ्या वर्गात यायच्या अगोदर घरी वाचा नंतर घरी गेल्यानंतर वाचा आणि कधीही अभ्यास करत असताना तुमच्या मनाला हे कधीच सांगायचं नाही की हे मला आठवलं पाहिजे एक्झाम मध्ये तर मी पास होईल हे मला ज्ञानार्जनासाठी मला फक्त ज्ञान घ्यायचं हे आठवेल न आठवेल मला माहिती नाही तुमच्या डोक्याला प्रेशराइज करायचं नाही एज्युकेशन इज ऑलवेज एंटरटेनमेंट जे काही शिकायचं आहे ते आनंदाने शिकणं शिका ज्या दिवशी तुम्ही ज्ञानाचा आनंद घ्या त्या दिवशी तुम्ही कॉन्सन्ट्रेशन त्याच्या स्टेप्स मी नंतर सांगितले सर आपण करू शकतो स्पेशली त्याच्यावर अर्धा तास 1 तासाचं हे करावं तुम्ही एक्झाम ओके थँक्यू तर आपण सर मला बोलवलं सर आपण हे ऐकलं म्हणजे सर मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो की मी फार चांगला बोलतो असा माझा कधीच दावा नाही
पण मला ऐकणारे नेहमी चांगले भेटतात. तर मी सर्वांचे आभार मानतो. आपल्या या असं आभार मानायच्या वेळेस क्वेश्चन आला. तुमच्या मध्ये पूर्ण अशी कोणती गोष्ट आहे? हा पूर्ण अशी कोणती गोष्ट आहे? नाही, कोणतीच नाही. जगात परिपूर्ण काहीच नाही. निघणारा तेजस्वी सूर्य सुद्धा 12 तास मावळतो साहेब. त्याच्यापेक्षा जगात कोणी तेजस्वी नाही. कशी कल्पना करू शकता तुम्ही परिपूर्ण? होलसेल या जगात काहीच नाही. जे काही येते रिटेल आहे. रिटेल एकत्र केल्यानंतर होलसेल होते तरी ही दुकानात जागा असते. म्हणजे अलग लक्षात आपल्या किराणा मालावर लिहिलेलं असते ना, इथे होलसेलचा किराणा माल मिळेल, पण त्याच्याही दुकानात जागा आहे. याचा अर्थ ते होलसेल आहे का? जीवनात परिपूर्ण कोणी कधीच नसतं. जगात कोणीही परिपूर्ण नाही. आणि परिपूर्ण जे असेल ते ईश्वर आहे, ते देव आहे, तो निसर्ग आहे, ते ईश्वर आहे. त्यामुळे माणूस म्हणून मी परिपूर्ण आहे किंवा कोणी असेल मला मान्य नाही. ओके. तर शेवटच्या तर आपण बरोबर आपला आभारी आहे सर. तुमचे आभार आहे, मॅडम तुमचंही आभार आहे. त्याचा जॉब सोडून इथं बसलो. सर्व सरांचे, नॉन टीचिंग स्टाफ, टीचिंग स्टाफ, सर्व विद्यार्थ्यांचे मी धन्यवाद देतो. खूप छान आपण ऐकलं. जे काही माझ्या छोट्याशा ज्ञानासारखं तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केला. भविष्यातही कधी तुम्हाला असं वाटलं की आपण ही कार्यशाळा आयोजित करावी, वेगवेगळे विषय घ्यावे, बघू आयुष्यात. मी तुमच्यावर फार जास्त भरोसा नाही ठेवत. मी आज वर्तमानात जगलो आणि जितकं जगलो तितकं माझं आयुष्य वाढलं. त्यामुळे मी तुम्हाला आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.